ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करा। ख्रिश्चन धर्मगुरूंबद्दल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज जालन्यात ख्रिश्चन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात हजारो ख्रिश्चन समाजाचे लोक सहभागी झाले आहेत। शहरातील महात्मा गांधी चमन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा भव्य मोर्चा काढण्यात आला। यावेळी मोर्चेकऱ्यांनी पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध नोंदवला। काही दिवसापूर्वी पडळकर यांनी सांगलीतील ऋतुजा राजगे यांच्या आत्महत्येशी ख्रिश्चन धर्मगुरूंचा कोणताही संबंध नसताना ख्रिश्चन धर्मगुरूंना मारण्याची आणि हातपाय तोडण्याची धमकी देत बक्षीस देण्याची भाषा केल्याने पडळकर यांची आमदारकी मुख्यमंत्र्यांनी रद्द करावी अशी मागणी या मोर्चात सहभागी झालेल्या ख्रिश्चन धर्मगुरूंनी केली आहे। मला सांगा तुमचा मोर्चा काय आहे, तुमच्या मागणी काय आहे, मोर्चा कसा नाही, कुठून निघणार, कुठपर्यंत निघणार? मागील काही दिवसामध्ये सांगली या ठिकाणी ऋतुजाताई राजगे यांच्या आत्महत्येशी ख्रिश्चन धर्मीयांचा किंवा धर्मगुरूंचा कुठलाही संबंध नसताना सांगलीचे स्वीकृत आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंना मारण्याची आणि बक्षिसाची जी भाषा केली त्याच्या निषेधार्थ संपूर्ण जालन्यातील सकल ख्रिस्ती समाज आज या शांततेच्या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे। गांधी चमन या ठिकाणावरून या मोर्चास प्रारंभ होईल। माननीय आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून या मोर्चाची सुरुवात होईल। कारण ज्या बाबासाहेबांनी या देशाला आणि प्रत्येक जाती धर्माला जे संविधान दिलं त्या संविधानाच्या अधीन राहून ख्रिश्चन समाज आपले सेवा कार्य किंवा आपलं कर्तव्य करत आहे। परंतु संविधानाचं उल्लंघन करून गोपीचंद पडळकर त्यांनी केलेले जे वक्तव्य आहे त्यामुळे ख्रिश्चन धर्मगुरूमध्ये एक प्रकारची दहशत निर्माण झालेली आहे आणि त्यांच्या वक्तव्यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता झालेली आहे। त्याच्या निषेधार्थ आज सकल ख्रिस्ती समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आलेला आहे। म्हणून आमची माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की तो आपला आमदार आहे, आपल्या पक्षाचा आमदार असल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करण्याचा अधिकार आपल्यामध्ये आहे। म्हणून त्यांची आमदारकी आपण रद्द करावी आणि कायद्याप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी सकल ख्रिस्ती समाजाची मागणी आहे। माझं नाव रेव्हरंड दिलीप याकोब भालेराव, मी ख्रिश्चन धर्मगुरू आहे।